पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये घडलेली ही घटना जर तुम्ही पाहिली तर देव नाही असे म्हणणारे लोक सुद्धा देव आहे यावर विश्वास ठेवू लागतील। खरं तर झालं असं की एक वडील आपल्या 7 महिन्यांपासून कोमामध्ये असलेल्या मुलाला आपल्या मिठीत घेऊन आला होता। डॉक्टरांनी अतिशय गंभीरपणे सांगितले होते, तुमचा मुलगा कोमामध्ये आहे आणि आता त्याच्या जगण्याची काहीही आशा ठेवू नका। सगळे प्रयत्न करून थकलेल्या त्या वडिलांनी शेवटी विचार केला की आता देवच शेवटचा आधार आहे। म्हणून ते मुलाला तसंच मिठीत घेऊन थेट पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गेलं। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही। कितीही अडथळे आले तरी ते एकच गोष्टीवर ठाम होता, मला देवाला भेटायचं आहे। तेवढ्यातच महाप्रसाद देण्याची वेळ झाली आणि भगवानाच्या चरणाजवळ ठेवलेलं तीर्थ त्या मुलावर शिंपण्यात आलं आणि अचानक तिथे उपस्थित असलेले सर्व लोक शांत झाले, कारण कोमामध्ये असलेले ते मूल आपली बोटं हलवू लागले। नंतर त्याने डोकंही हलवलं। 7 महिन्यांपासून अजिबात हालचाल न करू शकणारे ते मूल अचानक कोमातून बाहेर आले। खरंच हे ऐकून माझ्याही अंगावर काटा आला। तुम्हीही एकदा हा व्हिडिओ नक्की पहा।